पेनच्या गणेश मूर्ती आणि बचत गटांची उत्पादने थेट दिल्लीच्या बाजारपेठेत राष्ट्रीय प्रदर्शनासाठी शुभ प्रस्थान। गणेश मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेनच्या गणेश मूर्तींसह बचत गटांनी तयार केलेली खाद्यपदार्थ आणि कला साहित्याची उत्पादने आता थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचणार आहेत। पोहे, पापड, लाडू, लोणचे, मसाले आणि इतर कला साहित्य महाराष्ट्र एम्पोरियम नवी दिल्ली येथे प्रदर्शन आणि विक्रीसाठी रवाना करण्यात आले। रविवारी 23 ऑगस्ट रोजी चावडी नाका येथील गणपती मंदिरात या उपक्रमाचा शुभ प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला। नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला। या उपक्रमाला नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, कृषी पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील आणि पेन शहर मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांचे मार्गदर्शन लाभले। महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळामार्फत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियम येथे विशेष प्रदर्शन आणि विक्री मेळावे होणार आहेत। त्यामुळे पेनच्या मूर्तिकारांसह महिला बचत गट, पूजा साहित्य, हस्तकला आणि लघु उद्योगांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे मला सांगावंसं या ठिकाणी आपल्याला वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबईला गेलो होतो। मुंबईला जिल्हा परिषदेच्या 15 वित्तवर्षाच्या पैशाच्या निधीबाबत गेलो होतो। त्याच वेळेला आशिष शेलार साहेब त्या ठिकाणी आम्हाला भेटले। आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की आम्ही गणपती कारखानदारांचा जो लढा आहे तो मी आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी लढत आहोत। निश्चितपणे यश मिळणारच आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी गणेशोत्सव मंडळाची त्या ठिकाणी मुंबईच्या बैठक लावली होती। आम्हाला बैठकीला सुद्धा बसवलं। बोलण्याचा मुद्दा आहे की आपल्या पूर्ण भागातून लाखो गणेश मूर्ती आज आपण जगभरात जातात, परंतु त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं जे काय मॉडेल तयार करायला पाहिजे ते मॉडेल तयार करायला नसल्यामुळे अजून आपल्याला वाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। निश्चितपणे आपल्या भगिनींनी या ठिकाणी जो काय कार्यक्रम तयार केलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आपल्या गणेश मूर्ती पूर्णपणे या जगभरात जाणार आहेत आणि दिल्लीला सुद्धा आपण सगळी मंडळी जाणार। तर या दिल्लीमध्ये आपल्याला जी जी काय मदत लागेल त्या मदतीसाठी मी आपल्या पाठीशी निश्चितपणे राहणार आहे। काय आहे आपला बेसिक काय आहे तर जे पेंटचं अर्थकारण जे चालू आहे ते मूर्तिकारांवरती चालू आहे की JSW नंतर किंवा तेवढ्याच ताकदीने त्या पेंटला उत्पादन मिळत असेल, अर्थकारणाचा गाडा म्हणजे लाईफ लाईन काय असेल तर गणपती कारखानदार असतील, मूर्तिकार असतील आणि त्याच्यावर जगणारे छोटे छोटे उद्योग असतील, रंगकाम असेल, वाहतूक व्यवस्था असेल, बारीक बारीक छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत ते गणपती कारखानदारावरती, गणपती कारागिरांवरती अवलंबून आहेत। तर त्याला आज आपण राजमार्ग देत आहोत। शासनाच्या वतीने आपण दिल्ली येथे जात आहोत। या उपक्रमात आपले लाडके नेते, आमचे मित्र जयश्रीदादा पाटील यांनी बहुमूल्य सहकार्य केले, पाठिंबा व्यक्त केलेला आहे। आमदार साहेबांनी देखील आपल्या या संकल्पनेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।